तुला कॉलेजमध्ये? कसं वाटतं मग तुला वातावरण ते कॉलेजमध्ये? तुला इथलं इन्फ्रास्ट्रक्चर, आपली बिल्डिंग वगैरे सगळ्या कशा वाटतात? तुझ्या हिशोबाने जशी तुझी डिसॅबिलिटी आहे त्याच्या हिशोबाने तुला इथे राहून किंवा वातावरणामध्ये व्यवस्थित वाटतं सगळ्या मुलांसोबत? असं तर भेदभाव वगैरे असं आहे? टीचर्सच्या व्यतिरिक्त असे त्या मुलांसोबत तुला कोणी असं बोलतं नाही? काही डिफिकल्टी तुझं लेक्चर्स अटेंड करताना वगैरे, लेक्चर्स अटेंड करताना काही त्रास होतो? सगळे सब्जेक्ट व्यवस्थित कळतात? त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये आहे तुला अकॅडमिकल सपोर्ट मिळतो का? तुला काउन्सिलिंग करायला कोणी टीचर आहे का? शाळेत टीचर्स तर आहेत तुझ्या कॉलेजमध्ये शिकवणारे विषयाचे, पण तुला स्पेशल तुझ्या डिसेबिलिटीसाठी किंवा वेगळ्या विशेष शिक्षक कोणी येतात का? कुठनं येतात? अच्छा, काय नाव आहे मॅडमचं? गावंडे. अच्छा, तुझ्या वेळोवेळी तुला ते सगळ्या सुविधा उपलब्ध करून देतात. अजून कॉलेजमध्ये तुला व्यवस्थित स्कॉलरशिपचं मार्गदर्शन मिळतं का? मागे तू 10वीमध्ये कुठल्या स्कूलमध्ये होता? अच्छा, मग तिथे स्कॉलरशिप घेतली होती? इथे फॉर्म भरला मात्र मग त्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळाली का तुला? का नाही मिळाली? मिळायची, फॉर्म वगैरे भरला. बरं, मग तुझं आता कॉमर्स घेतलं होतं, तू का बरं घेतलं कॉमर्स? बँकिंग करायचं आहे तुला. तुझे आई वडील वगैरे काय करतात? आई काय करते? फार्मिंग करते. वडील आहेत? नाही. बहीण भाऊ वगैरे? तुझे जे घरचं वातावरण तुझं शिक्षणाबद्दल कसं आहे? तुला शिकायसाठी प्रोत्साहन देतात का? ठीक आहे. मग अजून पुढे येऊन तुला आता काय व्हायचं आहे?